आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई काय बनवतीये? लाडू. ये माझ्यासाठी लाडू, माझ्यासाठी लाडू. आपल्यासाठी नाही, रुद्र सरांसाठी बनवते. ते 2-4 दिवसासाठी बाहेर गावी चाललेत ना, म्हणून त्यांच्यासाठी आईवाचे लाडू बनवते. पार्टनर फिरायला चाललाय, मी पण जाऊ त्याच्या बरोबर? अगं फिरायला नाही, कामासाठी चाललेत ते. आणि तू काय करणार तिकडे? मग इथे तरी काय करणार पार्टनर शिवाय? तू नसेल तर कंटाळा येईल मला. त्याला इथे ना बघण्याची सवय नाहीये ना. ते तर आहेच. मी पार्टनरला जाऊन सांगू का की नको जाऊस म्हणून? नाही तर त्याला सांगते की आम्हाला पण घेऊन जा. अगे वेडाबाई थांब, त्यांचं काम आहे की नाही तिथे, आपल्याला कसं घेऊन जातील ते? असल्या कसल्या कामासाठी जाणारे पार्टनर? आतापर्यंत तर इथेच काम करत होता ना, मग हे काय नवीन? बघ रे, हे शेड्यूल नव्याने केलंय, हे नीट फॉलो कर. हा, आणि शक्यतो मुंबई जवळच्या साईट्स आहे ना आधी व्हिजिट करून घे, म्हणजे तो विषयच संपेल. बरं, आजच्या फ्लाईटचं बुकिंग केलंय, तिकडे लँड झालास की ड्रायव्हर कार घेऊन येईल. आणि हा, गाडी त्यांनाच चालवू दे. उगाच साईडला बसा, मी चालवतो असले धतिंग करू नकोस. हो कळलं. म्हणजे तुला आराम मिळेल रे. बरं, बाकी सगळी सोय मी करून ठेवली आहे, म्हणजे तुझा वेळ वाचेल, तुला जास्त काम करता येईल. ओके ओके. किती काम आहे इथे? पार्टनर नसेल तर एवढ्या अगरबत्त्या बनवायला मदत कोण करणार? तू काळजी करू नको रे, मी आहे ना मदतीला. मी करेन गौरीजींना मदत. त्याचंच टेन्शन आहे मला जास्त. हो ना, ठीक आहे, आता मी मदत करतच नाही. लाव तुझी बॅग तूच लाव. हे काय? 4 दिवसासाठी चाललोय मी, 4 महिन्यासाठी नाही. काय कमी कर ना, वेळ लागले का तुला? घ्या, त्याचं करावं भलं. तो पण तो वेडायच करे. मला माहिती तू मिस्टर कूल आहेस, पण तुझ्याहून जास्त कूल आता वातावरण झालंय. थंडी वाढली म्हणून काही जॅकेट दिलेत रे. आता ते जॅकेट फुकतात, त्याला मी काय करू? बघ, तुझ्या कामाच्या फाईल्स पण त्याच्यातच आहेत. तरी बरं, तुझ्या दारूच्या फ्लास्कची जागा आता कमी झालीये. झालं तुझं? आता बॅग भर. असं नाही, रिक्वेस्ट कर. पुष्पा बॅग भर. पुष्पाजी बॅग भराल का प्लीज? पुष्पाजी बॅग भराल का प्लीज? कारण काय, विमान इथे नाही येणार, मला विमानाजवळ जायचं. लावतो, पण एका अटीवर. तू तिकडे चाललायस ना, तिकडून माझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन ये. तू का लहान आहेस का? मी काय पिकनिकला नाही चाललोय, कामासाठी चाललोय. ते घरच्यांना सांगायला. मला माहिती तू फिरून येणार आहेस. बरं, कामासाठी चाललायस, मग काहीतरी कामाचं घेऊन ये. हा आणतो बाबा, ही बॅग लावा. लावतो. मध्ये येऊ नको आता. साईडला हो. काय करतोस? ए काय करतोय? लावायची ना? हा मग लावतो. हळू 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 तोडशील ती. नाही रे. तिकडे जाऊन तुला उघडतच नाही आली पाहिजे. आता फक्त उघडू नकोस. धन्यवाद. आता फक्त लाडू वळायचे, मग झालं. आई पटकन कर, नाही तर पार्टनर तसंच निघून जाईल. हो अगं, थंड तर होऊ दे. थोडं थंड व्हायचं राहिलं. हो, गरम आहे थोडं. हॅलो, अहो पैठणकरांच्या बंगल्यावर यायचं होतं, तुम्ही पैठणला गेलात की काय? लवकर या ना. हॅलो हॅलो
हा ते हिरवं झाड आहे ना त्याच्या पुढचा बंगला. अहो हिरवं झाड त्याच्या पुढचा बंगला. मला ही माहिती, सगळी झाडं हिरवी असतात पण पुढे बंगला एकच आहे ना. हा तिकडे लवकर या. अहो लवकर या. अहो लेट झालं तर माझ्या मित्राला उडतं विमान पकडावं लागेल. कसं वाटतं ते? माझा मित्र विमानाच्या बाहेर लटकून चाललाय, वाईट दिसतं. कट केलं, एवढा अपमान माझा. अरे आलास? आलो. गाडी आली नाही येते अजून. एक तुला एक जबाबदारी दिली आहे ना, ती पण पार पडता येत नाही. अरे त्याने गोंधळ घातला, मी काय करू? त्याने गोंधळ घातला म्हणजे तूच घातला असेल काहीतरी गोंधळ. रुद्र शांत हो. हे बघ, ही डायरी घे. हे बघ, यामध्ये आपल्या सगळ्या सुपरवायझरचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुला काही प्रॉब्लेम झाले तर यू कॅन यूज इट. राजन काका, मी काय पहिल्यांदा जातोय का? अरे पण खूप दिवसांनी जातोस ना, म्हणून काळजी वाटते. बर. रुद्र, ऑल द बेस्ट रुद्र. हॅपी जर्नी रुद्र, सांभाळून जा. तू पण काळजी घे. बिझनेसची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि खूप काम करायचंय. हो. डोंट वरी रुद्र, तू तुझ्या कामावर फोकस कर. इथे रोहित आणि गौरी एकमेकांसोबत आहेत, काम करतील ते. आणि तू आल्यावर तुला आश्चर्याचा धक्का देतील. आली बाबा गाडी. चलो चला. चल घेतो. अरे दे. चल रे. चला डिक्की उघडा ना. थँक्यू. बिट्टी अगं पडशील. हळू हळू हळू. लाडू सांडतील बिट्टी. काय यात? आळूचे लाडू आईने तुझ्यासाठी बनवले. ऐकतेय मी रेवती आंटी. तुमच्या रूम मध्ये नेटवर्कच नाही, आवाजच येत नाही. हॅलो सोहा. कट झाला वाटतं. हॅलो हॅलो राजनपा. अगं ते गेले. ते किती हळवे झाले ते पाहिलंच ना तू. रडत होते. रडत होते? हो ग, करणार काय. मुलाचा संसार सुखाचा व्हावा अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. घरातली वडीलधारी माणसं तुला बोलवताय, प्लीज त्यांचं मन मोडू नकोस बाळा. रोहितने स्वतःचा बिझनेस सुरू केलाय. अगं बदललाय रोहित आता. घरच्यांच्या नजरेत त्याचा मान वाढलाय सोहा. तो प्लीज घरी ये. तू ऐकलंस ना राजनपा काय बोललेत ते? रोहितला आता तुझी गरज आहे. सोहा, नको ग त्याला एकट्याला सोडू असं. प्लीज येशील ना? मी विचार करेन. विचार काय करायचा आपल्याच घरी यायला? ते काही नाही, तू घरी येतेस बस, विषय संपला. आंटी. आणि तू जर नाही आलीस ना घरी तर आम्ही येऊ तुला घ्यायला, कळलं? आई कोणाचा फोन आहे ना? अगं वाजू दे, ते जाहिरातवालेच असतील, सारखे फोन करतात. आई बघ ना कोणाचा फोन आहे.
अगं असू दे. एवढा आवाज आहे त्याचा. हॅलो पार्टनर. कधी परत येणार तू? मला तुझी खूप 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 आठवण येतीये. बिट्टी मला पण आठवण येते तुझी. मी लवकर परत येईन, काळजी नको कर. हो खरंच? पण तुला माहितीये का, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणणार आहे. ए मला गंमत आई मला गंमत ये. बरं बिट्टी, आई आहे का तिथे? आहे काय? इथेच आहे. दे बघू जरा तिला फोन. हो तिथे. हॅलो हॅलो गौरीजी, इथे जरा नेटवर्क कमी आहे, पण मी काय सांगतो ते नीट ऐका. काय झालं रुद्र सर? गौरीजी हे बघा, ऑर्डर खूप मोठी आहे आणि ती आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करावी लागणार आहे. ठीक आहे, काम खूप जास्त आहे. हो सर. चंदू शेटना मी सांगून ठेवलंय की घरातली सगळी कामं त्यांनीच करायची. बरं ते विसरतील, पण तुम्ही त्यांना लक्षात आणून द्या. बरं आणखी एक, रोहितशीही मी बोललोय. कदाचित तुम्हाला ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी रात्रभर जागून काम करावं लागेल, तर ते करा. बरं सामान आहे ना? नाही म्हणजे कमी नाही ना पडत आहे. जर संपत असेल तर पुष्पाला सांगून ठेवलंय, त्याला सांगा तो सामान आणून देईल. नाही आता काही गरज नाही आहे सामानाची. ठेवतो फोन. इथे फार थंडी आहे, बोलवत नाहीये. रुद्र सर बाय, काळजी घ्या. आई लाडू नाही खाल्ले रुद्र सरांनी? काय माहितीये, काहीच बोलले नाहीत. फोन ठेवून दिला. काय करायचं पुढे? हॅलो काय झालं रुद्र सर? हॅलो गौरीजी, एक सांगायचं राहून गेलं. लाडू फार सुरेख बनले, खाऊन फार बरं वाटलं. थँक्यू. काळजी घ्या. ठेवतो फोन. हो. आवडली रुद्र सरांना लाडू. बिट्टी बाळा झोप आली असेल तुला. झोप बरं, उशीर झालाय बराच. उद्या शाळा असेल ना? हो ना. झोप आता. उद्या शाळेत कोण जाणार? पण आई तू पण दमली आहेस ना. तूही झोपून घे, तुलाही उद्या काम आहे. माझं काम पूर्ण झालं ना मी झोपते. तू झोप बरं आता. ठीक आहे. बिट्टी, आम्ही दोघं काम पटकन करतो, मग आई येईल तुझ्यासोबत झोपायला. काय झालं ग? लाईट मध्ये झोप नाही येते. प्लीज बंद कर ना लाईट. अगं लाईट बंद केले तर मग काम कसं करणार ना, आम्हाला दिसणारच नाही. मग मी कशी झोपू? मी फक्त गौरीजी, काय चाललंय तुमचं?
काम करायचं पण तब्येत सांभाळू. रुद्र सर, तुम्हाला माहितीच आहे की किती मोठी ऑर्डर आहे. एकदा काम आटोक्यात आलं ना की करेन मी आराम. नंदाई, काम आटपल्यावर आराम करते गौरी. कमाल झाली. आता तुलाही माझं पटत नाही हो. म्हणजे तुला तिला रागव सांगितलं तर तू तिच्याच बाजूनी बोल. ओरडतोय की गौरीजी, असं कसं आराम नाही करणार? मध्ये मध्ये वेळ मिळाला की आराम केला पाहिजे. आराम करायचा, नाहीतर मग मी तिथे आल्यावर अंगठे धरून उभं करे ना. हा नंदाई, ओरडलो मी. काय रे, चेष्टा करतोयस का माझी? अगं बर, येणारेस कधी ते सांग. जरा उशीर होईल. हे बरं आहे हा तुमचं. एकदा गेलात ना की कधी परत याल याचा काहीच भरोसा नाहीये. नंदाई, येतो लवकर. काळजी नको. बहुतेक साईट जवळ पोहोचलोय, नंतर बोलतो. बर, चालेल. गौरीजी, विश्रांती घ्या जरा. काळजी घ्या. हो, बाय. बाय. आता रुद्र सरांचं तरी ऐकणार ना, नाही तर तो परत आल्यावर काही खरं नाही. हा, त्यांनाही माहितीये नंदाई कामाचा किती लोड येते. एकदा काम संपलं ना की भरपूर विश्रांती घेईन मी. अगं गौरी, तुला कसं समजावं? तुझ्यासारखी माणसं खूप कमी असतात ग या जगात. तू मला रागावशील पण एकसारखे तुझे आभार मानावेसे वाटतात बघ मला. नंदाई, नका बरं सारखे सारखे आभार माने माझे. अगं, तू रोहित साठी जे करतेस ना त्यासाठी आभार मानते मी तुझे. अगं, फार काळजी वाटते मला त्याची. त्यातून सुहा सुद्धा आता निघून गेली आहे ना. तुम्ही नका बरं काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल आणि सुहा मॅडम पण परत येते. तुझ्या तोंडात साखर पडो आणि तुला आरामही मिळो. डोंट वरी रेवती आंटी, तुम्ही बघाच आता मी सगळं कसं हँडल करते ते. एनिवेज आंटी, शी इज हियर. या, करते मी नंतर. हाय सोहा. हॅलो. सिट ना. अगं बस ना. तू का बोलवलंस मला इथे? ऍक्च्युली असं इम्पॉर्टंट काम नाहीये, मी सहज बोलवलं तुला. सहज? रिअली? नॉट ऍक्च्युली. यु नो, रुद्र सोबत ब्रेकअप झाल्यापासून ना मला खूप लोनली फील होते आणि माझे कोणी फ्रेंड्स पण नाहीये तिकडे. सो आता मी तुझ्यासाठी मुलं शोधावीत असं काही वाटतंय का तुला? तसं नाही सोहा. यु नो, मी जेव्हा पैठणकरांच्या घरात होते ना तेव्हा फक्त तू माझ्या क्लासची वाटली. आय मीन, यू नो द क्लास, यू नो माय टाइप. सो आय थॉट तुझ्याशी मी शेअर करूच शकते, राईट? ओके, बट आता मला वेळ नाहीये, मला पार्टीला जायचंय. सो आपण नंतर कधीतरी भेटूया. ओके? या या, यू टेक युअर टाइम, नो वरीज. हॅव सम कॉफी. सिट सिट. थँक्यू. यू नो सोहा, आय वंडर, आय मीन तू नसल्यावर रोहित पण असं एकटं एकटं फील करत असेल ना. तुला फ्रेंड्स तरी आहेत, त्याला बिचारायला ते पण नाही. पुअर गाय. प्रेमाचे 2 शब्द ऐकायला तरसत असेल ग तो बिचारा. हे सांगायला मला इथे बोलवलंस का तू? नाही सोहा, तसं नाही. बट यु नो, माणूस जेव्हा एकटा असतो ना आणि असं कोणीतरी प्रेमाने बोललं ना, अगदी कोणीही, तर बरं वाटतं. त्या माणसाला भेटावं असं वाटतं, त्याच्याशी बोलावं असं वाटतं. हो ना? आय डोंट नो, बट आय नो. थँक गॉड सोहा, मी तुझ्याशी ऍटलीस्ट हे सगळं शेअर करू शकते. बट रोहितचं काय? यु नो सोहा, माणूस जेव्हा एकटा असतो ना तेव्हा अशाच पर्सनच्या शोधात असतो आणि जेव्हा त्याला असा पर्सन सापडतो ना मग तो त्याला अजिबात सोडत नाही. त्याचा हात असं घट्ट धरून ठेवतो. त्या पर्सनला ना त्याच्यासोबतच राहावं असं वाटतं. अँड यू नो ना, या मेलचं कसं असतं, ते जर का एकटे असतील
आणि जरा कोणी प्रेमाने 2 शब्द बोललं ना की झालं. मग कोणी त्यांचा मिसयूज केला ना तरी कळत नाही त्यांना. कळतंय का काही? गॉड, म्हणजे रोहित. सोहा लिसन ना. सोहा काय झालं ग? कॉफी तर घे. सोहा गौरी, तू झोप, मी करतोय काम. नाही, मला काही झोप नाही आली, करते मी. नंदाई सांगत होते की तुला आराम करायला मिळतच नाही. दिवसभर घरातली कामं आणि रात्री हे. चल. पुढच्या 1 सेकंदात जर तुम्ही गौरीजींचा हात सोडला नाही तर मीच रोहितला तुम्हाला डिवोर्स द्यायला सांगेन. मग ह्या घराबाहेर गौरीजी नाही, तुम्ही जाल. म्हणजे हिने तुलाही नादाला लावलं वाटतं. या चीप बाईमुळे तुम्हाला बोलतोयस रुद्र. तिची बाजू घेऊ नकोस, ती थर्ड क्लास बाई आहे. माहित नाही कोणाचं पॉइंट. हात सोडा. सी मम्मी, सी या चीप मेड साठी रुद्र माझ्याशी कसा बिहेव करतोय. बस झालं वहिनी. खाण्याचे आरोप तुम्ही कोणावर करताय? गौरीजींवर. त्यांच्या एवढी निर्मळ, निखळ, खऱ्या मनाची व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेली नाहीये. हे सगळे विचार आहेत ना तुमच्या डोक्यात आहेत. ते असा विचार कधीच करू शकत नाही. चीप गौरीजी नाही, तुमच्या डोक्यातले विचार आहेत. त्यांनी आजपर्यंत ह्या घरासाठी जे केलंय ना ते घरातल्यांनाही कोणाला जमलं नाहीये. आणि त्यांच्या वागण्यावर शंका घेणं म्हणजे निर्लज्जपणा करण्यासारखं आहे. त्यांनी माझी दारू सोडवली, माझ्यावर खोटे आरोप झाले, माझ्या विरुद्ध अफवा पसरवल्या गेल्या ना तेव्हा त्यांनीच मला ह्या सगळ्यातून बाहेर काढलंय. आणि तुम्ही त्यांच्यावर घाणेरडे आरोप करताय. आणि हे सगळं त्यांनी जे केलंय ना ते या घरावरच्या प्रेमापोटी. आणि तुम्ही त्यांच्याच वागण्यावर शंका घेताय. जे तुम्हा सगळ्यांना प्रेम वाटतंय ना तो प्लॅन आहे. हा सगळा प्लॅन आहे रुद्र. कसला प्लॅन? तुम्ही ज्याच्याशी गौरीजींचं नाव जोडताय ना तो तुमच्याच जाण्यामुळे यात जिवंत नसता. गौरीजींनी वाचवलंय त्याला. काय रे, तू तुझ्या बायकोला सांगितलं नाहीस तू गौरीजींमुळे जिवंत आहेस ते? रुद्र, अरे काय बोलतोयस तू? काय झालं होतं रोहितला? बिझनेस मधल्या सततच्या अपयशामुळे, सोहा वहिनींचं आणि कियांचं अचानक आयुष्यातून निघून जाण्यामुळे आत्महत्या करायला निघाला होता. तरी नशीब गौरीजींनी वाचवलं, नाहीतर आज रोहित आपल्यात नसता.
रोहित काय करतो तसा? रोहित, काय ऐकतेय मी? यासाठी तुला मोठं केलं होतं, यासाठी मोठं केलं होतं, स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी. सांग ना, यासाठी मोठं केलं होतं का तुला? अरे प्रत्येकाच्या आयुष्यात खचून जाण्याचे प्रसंग येतातच. अरे म्हणून काय कुणी आयुष्य संपवतं का स्वतःचं? हा कुठला मार्ग आहे? तुझ्या मनात असं काही येत होतं? आपल्या आईला काहीही सांगावं असं नाही वाटलं का तुला? असं कसं रे तू लगेच हिंमत हरतोस? नंदाई तू शांत हो. नंदाई तू शांत हो. ती वेळ निघून गेली आता. रोहित पुन्हा नाही करणार असं काही. पुन्हा असं करायचं असेल ना तर आधी तू माझा जीव घे, मग कर काय करायचं. नंदाई, नंदाई तू शांत. तू शांत हो ना. रुद्र म्हणाला ना की रोहित आता परत असं काहीही करणार नाहीये. आय एम सॉरी रोहित. तुम्हाला सांगितलं होतंस कोणाला सांगू नको, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. चला चल चल चल. सोहा, मी हात जोडते तुझ्या पुढे. माझ्या मुलाच्या आयुष्याची भीक मागते. नको त्याच्याशी अशी वागूस. अगं आपण बायकोला साथीदार म्हणतो, त्याची साथ नको सोडूस तू. माझ्या मुलाला मला पुन्हा गमवायचं नाहीये ग. काढे सोहा, तुझ्या लक्षात कसं येत नाही? रोहितला आत्ता कुठेतरी यश मिळतंय. तिने ठरवलं ना, सगळं त्याच्या हातातून काढून घेईल. असं कसं काढून घेईल? रोहितचा बिझनेस आहे तो, आणि ती कोण आहे त्याच्याकडनं सगळं काढून घेणारी? नावाला रोहितचा बिझनेस. व्हॉट डू यू मीन आंटी? अगं बिझनेस दोघांचा आहे ना. खरं तर फर्स्ट ओनर गौरी आहे, आयडिया ही गौरीची आहे, मेथड सुद्धा गौरीची. तुला लक्षात येतंय का? रोहितचं काही नाहीये यात. म्हणून तर त्याला तिच्या घरी जाऊन उदबत्त्या बनवाव्या लागतात ना. आता बिझनेस करायचं म्हटल्यावर हे त्याला करावंच लागणार ना. गौरी सोबत फिरावं लागणार, गौरीच्या घरी जावं लागणार, त्या मेडच्या घरी बसून त्याला उदबत्त्या बनवाव्या लागणार, गौरी सोबत फिरावं लागणार, मार्केटमध्ये जावं लागणार. मी माझ्या रोहितला कुठेही नाही पाठवणार. तो तिच्यासोबत बिझनेस नाही करणार. सोहा, बिझनेस ओनर रोहित नाही, गौरी आहे. सो व्हॉट? मी रोहितला सांगेल की सोड हा बिझनेस, लिव्ह इट. डोक्यावर पडलीस का ग रेवती आंटी? बाळा, असं वेड्यासारखं का वागतीयस तू? रोहितला आता कुठेतरी यश मिळतंय, बिझनेस सेटल होतोय त्याचा. तुला हेच हवं होतं ना? त्याने बिझनेस करावा, सक्सेस व्हावं, हो ना? आणि आता तूच त्याला सांगणार बिझनेस करू नकोस म्हणून? ऐक, त्यापेक्षा त्या गौरीकडनं हे सगळं काढून घे आणि तुमचं भविष्य सिक्युअर कर.
ऍक्च्युअली पण हे वेळेवर करावं लागेल. वेळ गेली तर काही उपयोग नाही. मग परत त्याला गौरीच्या घरी जायला लागणार, परत तिच्यासोबतच काम करायला लागणार, तो सतत तिच्यासोबत असणार. उद्या तुलाही तिचं ऐकावं लागणार. आफ्टर ऑल रोहितची बिझनेस पार्टनर आहे ना ती मेड. मी तिचं ऐकणार. माय फूड. यानंतर ती स्वतःहून रोहितच्या बिझनेस मधनं बाहेर जाईल. माझ्या रोहितचा बिझनेस फक्त त्याचा आहे, बाकी कोणाचं नाही. रुद्र, सोहाच्या वतीने मी माफी मागतो. मला खरंच वाटलं नव्हतं ती असा विचार करत असेल. कोणालाच वाटलं नव्हतं. आणि तू माझी माफी का मागतोयस? अपमान गौरीजींचा झालाय. गौरीची माफी कुठल्या तोंडाने मागू कळतच नाही. तिने माझ्यासाठी एवढं केलं, पण माझ्या बायकोने इतके घाणेरडे आरोप केले तिच्यावर. खूप दुखावली असेल ती. मला खरंच कळत नाही मी तिच्या समोर कसा जाऊ. मी समजू शकतो रोहित. ऐक ना, ती बिझनेस बंद नाही करणार ना? नाही अरे, गौरीजी समजूतदार आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या बिझनेसवर नाही होऊ देणार. अजून एक सांगायचं होतं. मला काही दिवस काम नाही करता येणार, म्हणजे बिझनेस पासून लांब राहीन मी. याचा गौरीवर लोड नाही येणार ना? मी आहे ना. आम्ही ऑर्डर पूर्ण करू. आता काहीही झालं तरी बिझनेसचं काम थांबणार नाही, आणि या बिझनेसचं नाव मी खराब होऊ देणार नाही. तू सोहा वहिनीशी बोल. तुमच्यातले गैरसमज दूर करा. आणि तू मला पुन्हा हवायस बिझनेसमध्ये, कारण हा बिझनेस तुझा आहे. नो डॅड, तुम्ही पेपर्स रेडी करा आणि देन मला कॉल करा. ओके, बाय. मी आल्याचा काहीच आनंद नाहीये का? असं का म्हणतेस? चेहरा बघ तुझा, कसा चेहरा घेऊन फिरतोस? तसं काही नाहीये. अगं तू घरात नव्हतीस ना तर मला अजिबात करमत नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. तू आलीयस ना, मला खूप आनंद झालाय. सोहा, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी ही सगळी मेहनत तुझ्यासाठी आणि कियांसाठी घेतोय. तुला मी जसा सक्सेसफुल हवाय ना तसा सक्सेसफुल होणार आहे मी एक दिवस. आता खूप मोठी ऑर्डर मिळाली, चांगले पैसे मिळतील, अजून ऑर्डर्स मिळतील. पण काय उपयोग? सगळे पैसे तुला थोडीच मिळणार आहेत. म्हणजे? आर यू सिरियसली दिस टर्म? ती मेड तुझी पार्टनर आहे ना, आणि तेही फर्स्ट पार्टनर. हो. तो तिलाही पैसे मिळतील. ऑफकोर्स. नाही मिळाले पाहिजे. काय? ती बिझनेस पार्टनर आहे माझी. मला काही ऐकायचं नाहीये. तू तिच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. सोहा, आमच्यात तसं काही नाहीये. ऐक, मला असंही नकोय आणि तसंही नकोय. मला ती तुझ्या बिझनेस मध्ये नकोय. तू तिच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही. ओनर तू आहेस, ती नाहीये. अगं हे कसं शक्य आहे? बिझनेस पार्टनर आहोत आम्ही. तेच तर नकोय ना मला. सोहा, तू का समजून घेत नाहीयेस? तुला आत्ता पण माझ्या फिलिंग्सची काहीच व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, मी जाते हे घर सोडून. ऍक्च्युली ना डिवोर्सचा प्लॅन बेस्ट होता. तू जा त्या मेड सोबत बिझनेस करायला.
तसंही तुमच्या दोघांचं काहीतरी चाललंय ना. सोहा, आमच्यात तसं काही नाहीये. मग इतकी का काळजी आहे तुला तिची? आणि त्या मेडला बिझनेस अँड काय गरज आहे? हा, पे करतो ना आपण तिला. पण करतोय पे, पण ऐक, मला काही ऐकायचं नाही, ओके? आणि ऐक, तू माझं ऐकलं नाहीस ना तर डिवोर्स पेपरवर साइन करायला मला फार वेळ लागणार नाहीये. सोहा माझा ऐक. एक तर सगळा बिझनेस तुझ्याकडे घे, नाहीतर मला डिवोर्स दे. चॉईस इज युअर्स. अगं माझं ऐकून तर घे एकदा. मला माझा नवरा लुजर नकोय. काय काय सोहा, केवढ्याने बोलतीयस तू? घरातले ऐकतील ना सगळे. मला नाही फरक पडत, ऐकू दे. तू शांत हो बाळा. मी पण तेच सांगतोय तिला, पण तू मला शांतच करा रे. तुला तेवढंच जमतं. यु नो रेवती आंटी, मला शांत करणं एवढंच कॅलिबर आहे फक्त याचं. जा इथून. तू प्लीज जा, मी बोलते. सोहा, ये तू बैस. बैस इथे, प्लीज बैस. शांत हो. का बोलतेस तू रोहितला? हा, का रागवतेस अशी? खूप साधा आणि भोळा आहे तो रोहित. नाही कळत त्याला दुनियादारी. तू का रागवतेस अशी? मग मी काय करू रेवती आंटी, तुम्ही सांगा ना. करेक्ट आहे तुझं, पण काय करणार बाळा? हे लोक तुझ्या नवऱ्याच्या साधेपणाचा फायदा घेतात. आता बघ, रोहितनी एवढी मदत केली, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि कोण कुठली ती अडाणी मेड ती अवॉर्ड्स घेऊन गेली. रोहितचं काय? तो आहे जागच्या जागी उभा, तिथल्या तिथे. हेच तर मला नकोय ना. पण करणार काय आता? हा, नसतात काही लोक स्मार्ट. ती गौरी होती स्मार्ट, ती गेली रोहितच्या पुढे निघून. तुझा नवरा नाहीये स्मार्ट. नसतात काही लोक, आणि मग जग अशा लोकांचा फायदा घेत. रोहित तरी त्याला अपवाद कसा असणार आहे? घेतात लोक फायदा. कोण कुठली ती अडाणी मेड ती गेलीच ना रोहितला मागे टाकून पुढे. इमर्जिंग बिझनेस वुमन. आय अप्रिशिएट हर. कौतुकापुरता सगळं ठीक आहे ग, पण काय होतं सोहा, आता ती गौरी एवढी पुढे जाणार म्हटल्यावर इनडिरेक्टली तुझीच इमेज डॅमेज होणार. रोहितची वाईफ आहे म्हणून तुला माघार घ्यावीच लागेल अगं. नाही, आणि होतं असं. म्हणजे काय होतं की जर नवरा सक्सेसफुल नसेल तर बायकोलाच ऐकून घ्यावं लागतं, तिलाच माघार घ्यावी लागते, तिलाच मान खाली घालायला लागते, आणि हे सगळं करावं लागणार. आपल्या इथे जरा वेगळं आहे. ती कोण कुठली तिनपाट मेळ, तिच्यामुळे तुझी घरातली किंमत शून्य होते. माझी किंमत का शून्य होणार? हा, मी नाही असं होऊ देणार. आणि मुळात आंटी, तिने प्रॉमिस केलंय ना रोहितला बिझनेसचं. हा, सो याचं काम होतं ना की सगळ्यांसमोर तिथे तिला म्हणायचं की मी पण येणार आहे तुझ्यासोबत इंटरव्ह्यूला, आणि मला पण इक्वली शेअर हवाय. पण याने काय केलं? त्याने तिला कॉंग्रॅच्युलेट केलं, म्हणजे तिला असं वाटेल की याला बिझनेस नकोच आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. असं वाटूच शकतं अगं तिला. कसं आहे, आयुष्यभर मेड म्हणून जगली ना ती. मानसिकता असते अशा लोकांची हीच, आणि ती आहेच अशी. ती कशीही असली ना तरी मला काही घेणं देणं नाहीये. पण मला लुजरची बायको म्हणून नाही जगायचं आयुष्यभर. नो वे. हो, पण त्यासाठी आता तुला चार्ज घ्यावा लागेल. तूच हे सगळं बदलू शकतेस सोहा. पण आता बिझनेस मागितला ना तर अवॉर्ड मिळालाय म्हणून मागितला असं म्हणतील. सो व्हॉट? मला बिझनेस मिळण्याशी मतलब आहे. हो, खरं तर रोहितने बिझनेस मागण्यापेक्षा ना गौरीने स्वतःहून त्याला तो बिझनेस द्यायला हवा. व्हॉट डू यू मीन? ती देईल? ती देईल, पण तू तिच्याशी बोललीस तर. रोहित जर बोलला ना तर गुंडाळेल ती त्याला, आणि तिला जे करायचं तेच करेल.
तिचा निर्णय बदलायच्या आत तू तिच्याशी बोल, वेळ वाया घालू नकोस. नाहीतर काय, परत वेळ निघून जाईल आणि मग तुझ्या पुढे टॅग लागेल, लुझरची बायको. नाही, मी असं नाही होऊ देणार. इमर्जिंग बिझनेस वुमन म्हणे माय फूट. या घरात सुपर सक्सेसफुल एकच व्यक्ती असू शकते आणि ती म्हणजे रेवती पैठणकर. गौरी, सोहा मॅडम तुम्ही या ना. नो नीड, बाहेर ये. या ना, बाहेर ये. हो या ना प्लीज. सोहा मॅडम नक्कीच बिझनेस बद्दल बोलायला आले असतील. काल मी रोहित सरांना म्हटलं होतं, पण बेटी आल्या. सोहा मॅडम काही काम होतं का? तुला काहीच माहित नाही? केवढी सेल्फिश आहेस तू. आता सगळे कौतुक करत आहेत म्हणल्यानंतर टॉप ऑफ द वर्ल्ड वाला फील होत असेल ना तुला? ग्रेट समजत असशील स्वतःला, हो ना? इंटरव्ह्यू काय असतो हे माहितीये का ग तुला? युजलेस. किती अनग्रेटफुल आहेस ना तू. सगळे तुझं कौतुक करत होते, तिथे रोहित पण होता, तो पण तुझा बिझनेस पार्टनर आहे, पण त्याला नाही इन्क्लूड करून घेतलंस तू. हा, कालपर्यंत तर रोहितला सगळा बिझनेस हँड ओव्हर करणार होतीस ना तू. आज सगळे कौतुक करतात म्हणल्यानंतर हवा शिरली डोक्यात. हा, ऍक्च्युली ना तू माझ्या रोहितचा यूज करून घेतलास आणि त्याला डिच करतीयस आता. तुझ्यासारखी चीप मेंटॅलिटीचे लोक असंच वागतात, माहितीये मला. सोहा मॅडम तुम्ही काय बोलताय? तुमचा गैरसमज होतोय. मी रोहितचा ना बिझनेस द्यावाच लागेल, कारण तू प्रॉमिस केलेस तसं. तू या घरची मेड असे विसरू नकोस. इव्हेंच्युअली आम्ही जे सांगणार आहोत ना तेच तुला ऐकावं लागणार आहे. ओके? तुला या घराची फार काळजी वाटते असं दाखवतेस ना तू. मग आमचं रिलेशन जर ब्रेक होत असेल ना तर त्याला तू जबाबदार असशील. ओके? मी रोहितला डिवोर्स पेपर आधीच पाठवलेत, माहितीये ना तुला? जर तू हा बिझनेस रोहितच्या नावावर केलास तरच आमचं रिलेशनशिप, कियांचं फ्युचर आणि रोहितचा जीव वाचेल. सो तुला लास्ट वॉर्निंग देते मी. ओके? तू ठरवायचंस आता काय करायचं ते. चला, अर्धी कामगिरी तर फत्ते झाली. शाबास रेवती. अर्धी कामगिरी? अर्धी का बरं? आई, सोहाने गौरीला बजावलाय की बिझनेस रोहितच्या नावावर कर. अर्थात मी सुचवलंय तिला आणि तिने अगदी तसं केलं.